मंडळी 28 तारखेला सकाळी विमानाचा अपघात झाला आणि बारामतीमधून एकच शोककळेचा संदेश संपूर्ण महाराष्ट्र देशात आणि जगात पसरला. प्रत्येकाने हळहळ व्यक्त केली. आज ग्रामीण भाग असो की शहरी भाग असो, प्रत्येकाला आपल्या घरातील व्यक्ती गेल्याचं या ठिकाणी भासत आहे. असं काही व्यक्तिमत्व या ठिकाणी अजितदादांचं होतं. शेवटी एक पावती मिळाली, ती म्हणजेच कामाचा माणूस. आणि याच कामाच्या माणसामुळे या ठिकाणी असंख्य लोकांचे संसार रुळावरती आले, तर अनेकांची कामे दादानी फोनवरती करून दिल्याची प्रत्येकाने भावना आपली व्यक्त करत आहेत. या ठिकाणी या निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये अजित पवार आपल्या प्रचार दौऱ्यासाठी निघाले आणि नियतीचा काळ या ठिकाणी धावून आला आणि अजित पवार यांना घेऊन गेला. या ठिकाणी अजित पवारांची काम करण्याची जी पद्धत होती ती सर्वांनाच भावलेली आहे. त्यांचा एक व्हिडिओ त्यांचा व्हायरल होतो, तो म्हणजेच मी कामाचा माणूस आहे. या कामाच्या माणसाने जे काम करायचं होतं त्याची कागदपत्रंसुद्धा त्या विमानातून बाहेर पडलेला ढिगभर बरंच काही बोलून जातोय. सकाळी 6ला उठून कामाला निघणारा राज्यातील हा पहिला एकमेव नेता आहे, ज्याला झोप कमी आणि कामाची या ठिकाणी धास्ती जास्त होती. अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मुख्य नेते. या ठिकाणी पक्षाच्या 2 भूमिका होत्या. या ठिकाणी अजित पवार यांनी आपली भूमिका घेत या ठिकाणी भाजपसोबत सत्तामध्ये आपलं वर्चस्व प्रस्थापित केलं. तर दुसरीकडे खरी या राष्ट्रवादी आपलीच असं म्हणत त्यांच्यासोबत गेलेल्या नेत्या मंडळींनी अजित पवारांची साथ दिली. मात्र आज अजित पवार यांचा अस्थीचा विसर्जनाचा कार्यक्रम पार पडतो न पडतो, तर राज्यामध्ये या ठिकाणी जोरदार राजकीय घडामोडींना सुरुवात झालेली आहे. या ठिकाणी अजित पवार यांचे सहकारी आणि त्यांच्याच राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, धनंजय मुंडे, सुनील तटकरे, जयंत पाटील या नेत्यांनी थेट मुंबई गाठली. या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठकही पार पडली. उत्तराधिकारी कोण यासारखे अनेक प्रश्न आता समोर येत आहेत. शरद पवार आपली भूमिका काय ठेवतात आणि याच ठिकाणी नक्की आता दादांची जागा घेणार कोण, यावरती आज दिवसभर खलबतं सुरू होतं. मात्र बातमी आडच्या बातमी बाहेर येऊ लागल्या आणि दादांचा उत्तराधिकारी, दादांच्या जागेवरती उपमुख्यमंत्री पदावरती विराजमान कोण होणार हे पवार घराणंच ठरवणार आहे. त्यामुळे या ठिकाणी आम्ही या ठिकाणी आमच्या पक्षाची भूमिका घेऊन आलो होतो. काल या ठिकाणी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठकीमध्ये या विषय घेता आले नाही, त्यामुळे आज आमच्या पक्षाची सविस्तर चर्चा आम्ही केलेली आहे. या ठिकाणी उपमुख्यमंत्रीपदी सुनेत्रा पवार, अजित पवार यांच्या सौभाग्यवती यांना बसवण्याचा राष्ट्रवादींचा विचार आहे. याबाबत देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा करण्यात आली. भाजपमध्ये सहकारी मित्रपक्ष असल्याचं या ठिकाणी प्रफुल्ल पटेल यांनी म्हटलेलं आहे. त्यामुळे आमच्या जागा आणि दादांचे जे पदभार आहे ते लवकरच आम्हाला कोणाच्या तरी हातात देणं महत्त्वाचं आहे. जनभावना आणि पवार कुटुंबाची विचार, त्याचबरोबर ती जय पवार, पार्थ पवार यांचा विचार आणि सुनेत्रा पवार यांचा विचार, तर मोठे साहेबांच्या सोबत विचार विनिमय आणि पक्षाचे पदाधिकारी नेते मिळून निर्णय घेतील. मात्र जवळपास सुनेत्रा पवार यांनाच राज्याच्या उपमुख्यमंत्री पदावरती बसवण्याचा राष्ट्रवादीचा मानस आहे. आज ज्या भेटीगाठी पार पडल्या, एकीकडे अस्थि विसर्जनाचा कार्यक्रम पार पडतो ना पडतो, तर राजकीय घडामोडींसाठी राष्ट्रवादीचे नेते सरसावलेले वाटतात. यावरून सध्या टेकेची झोड सुद्धा उठवली जात आहे. मात्र पक्षासाठी आणि राजकीय घडामोडीसाठी, सरकारसाठी निर्णय तो घ्यावाच लागेल असं प्रफुल्ल पटेल यांनी म्हटलेलं आहे. मंडळी, राज्याच्या उपमुख्यमंत्री पदावरती सुनेत्रा पवार यांचं नाव जास्त चर्चेला आहे. राज्याला पहिला मुख्यमंत्री म्हणून, महिला मुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा पवार या जवळपास निश्चित मानल्या जात आहेत. मात्र आता पवार कुटुंब काय निर्णय घेतो ते बघावं लागेल. आपल्याला काय वाटतं कमेंट करा. धन्यवाद.